मंडळी आम्ही चाललो आता गुप्तेश्वर आश्रमात. आणि मित्रांनो आपण बघू शकता आता आपण चाललेला मंदिरावर आणि हे जे कार्यकर्ते आपले रस्त्यावर लावत आहे संध्याकाळच्या कीर्तनासाठी लाईट. तर चला भेटू डायरेक्ट आता संध्याकाळी कीर्तनाच्या व्हिडिओ. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो बघू शकता आपण जाणार रस्त्यातून डायरेक्ट अडी बॅरिकेड लावलेले आहे. आमचा कृष्णा लाला अंधारामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही म्हणून उजेडामध्ये पाहून तुम्ही कोणतं पडलंय. चला बघू शकता आपला रातचा रस्ता. मित्रांनो गँग खूप आहे आणि मित्रांनो आता थंडी बेकार वाजवलेली आणि मित्रांनो आम्ही चाललोय आहे मंदिरात. चला करून होती हा बहीण. चला भेटू तुम्हाला डायरेक्ट मंदिरावर गेला. अंधार आहे त्यामुळे काही दिसून नाही राहिलं. लेकिन एक सेकंड मित्रांनो आपण आलेला आहे. बघू शकता आता गुप्तेश्वर आश्रमावर बघू शकता तुम्ही पब्लिक जे आहे ते पब्लिक बघू शकता मागे येऊन आली. आणि मित्रांनो बघू शकता आता मंदिरावर तुम्हाला आज दाखवणार आहे मी गर्दी. तरी मित्रांनो आज तर काहीच नाही समजा, उद्यापासून बघू शकता तुम्ही. उद्या आहे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन. चला डायरेक्ट भेटलो तुम्हाला आता. बघून घ्या पब्लिक हे आमचे मित्रमंडळी सर्व कार्यकर्ते समाज इकडे शांततेत उभे आहे आणि भेटतो तुम्हाला तिकडे पब्लिक मध्ये गेल्यावर. आमच्या गावचे आर्टिस्ट म्हणजे देवाभाऊ रावण चौरे यांनी सुंदर अशी अप्रतिम काढलेली रांगोळी आणि पिंगळा फेम हरिभक्त पारायण श्री विशाल खोले महाराज यांचे आता आगमन झालेले आहे. बघू शकता तुम्ही यांच्या दर्शनासाठी आतुरता असे शेंबा नगरी व वासी शेंबावासी बघू शकता तुम्ही. जीसीपीतून मित्रांनो बघू शकता त्यांच्यावर फुलांचा उधळण चालू आहे, फुलांची बारिश चालू आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही असे सुंदर असे त्यांचे स्वागतात्सव केलेले आहे. बघू शकता तुम्ही स्वागतासाठी जे शेंबानगरी उपस्थित आहे. बघू शकता तुम्ही महाराजांचे आगमन इथे झालेले आहे. बघू शकता तुम्ही. करुणा आहे, प्रेम आहे. कार्यक्रम भव्यही आहे आणि कार्यक्रम दिव्यही आहे. कार्यक्रम भव्य करायला जिल्ह्याचा वाघ उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आणखी मृदंग विश्वातला नाव आदरणीय कृष्णा महाराज बोरकडे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कृष्णा महाराजांच्या भरत अण्णांच्या आधी करून सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आज सगळीच महाराज मंडळी आदरणीय म्हणजे सहोदर पावणे गुरुवंशी महाराज गुरुवंत महाराज ठोंबे आहेत, माऊली धोरण आहेत, आधी करून सगळीच महाराज मंडळी आहेत. म्हणजे मंगेश महाराज सरोदे आहेत, म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम ज्यांनी नुकताच पूर्ण केला असे माऊली आहेत. आधी करून सगळीच महाराज मंडळी. आदरणीय माझे मित्र आमच्या मुक्ताबाई परंपरेचा वैभव मी महाराज खवले आहेत.
आली पाय पडली, माझी सोन आहे, आता 8 दिवसापूर्वी लग्न झालं. अरे म्हटलं चांगलं आहे, 100 रुपये काढले दिले हातात. म्हटलं चांगलं आहे बाई, हुशार दिसते, चांगली सून भेटली तुम्हाला. हो म्हणे बाबा खूप हुशार आहे, खूप शिक्षण आहे तिचं, बेजा शिकेला आहे ते. ज्या गावात गेलं त्या गावातली भाषा माणसानं बोलली पाहिजे. मी विदर्भ प्रांतात आलोय, मला माहिती ना तुम्हाला कोणते शब्द लागतात. माझं रोजचं बंधू भगिनींनो सकाळ संध्याकाळ. बाबा खूप शिकायला मिळते, तुम्हाला कसं समजलं बाबा? म्हटलं येते ध्यानात ते बाईच्या हातात बाजाराची पिशवी आहे, तिनं पिशवीत खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर बटाटे ठेवून राहिली. माझ्या तेव्हाच ध्यानात आलं की बाई चांगली शिकायला आहे. हो, कारण त्याच्याशिवाय एवढा बदल होतच नाही. कामे झाले माणसं, शरीर ना मेंदू ठेवायचे. ते काय करतील इथं काम काय त्या कणसाचं ना? तू विचारतो थांब बाळा, कळलं तुला. उन्हाळा चालू झाला, आबा सोबत नातू ज्यावेळेला हनुमंतराच्या दर्शनाला जातोय त्यावेळेला त्या वाकड्या दाण्याच्या ज्वारीच्या कणसाच्या दाण्यातले एक 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 ज्वारीचा दाना पाखराच्या पोटात जातोय. तो नातू म्हणतो आबा बघा बघा बघा, आपल्या शेतातल्या वाकड्या दाण्याच्या ज्वारीच्या कणसातला ज्वारीचा दाना पाखराच्या पोटात चालला. म्हातारा म्हणतो पोरा, आपल्या शेतातल्या कणसातला ज्वारीचा दाना पाखराच्या नाही पांडुरंगाच्या पोटात चालला. अरे इतकी दया. सासून सून बोलत नसले, राग आलेला असला, भांडणं झालेली असले तरी मृगाच्या नक्षत्रात निघालेला किडा पाहला सासून की म्हणते बाई तू माझ्याशी बोला धर, पण माझी तुला विनंती आहे, तू सुवासिनी घराची मालकी नाही, शेतीच्या आधारावर आपलं पोट भरतं पोरी, तुला माझा राग असेल पण घरात मृगाचा किडा निघाला, कुंकाचा करवंडा घे, हळद अक्षत कुंकू घाल आणि त्या किड्याच्या पाया पड. त्या किड्याने एकदा आशीर्वाद दिला की तुझं घर सोन्यानं भरल्याशिवाय राहणार नाही. बाई अबोला धरणारी सासू सुद्धा सुनीला किड्याच्या पाया पडायला होते. सगळी आमची बाप दादी मंडळी, आमची आजी आजोबा आपल्याला म्हणायचे पडा किड्याच्या पाया. अरे आम्ही त्यांच्या पोटी पैदा झालो जे किड्याला सुद्धा देव मानत होते. रस्त्यानं माणसं रोडला मेलेली पाली किड्या मुंग्यासारखी तरी माणसं पाहत नाही. रस्त्यानं पडलेला माणूस मेलेला पाहला. प्रल्हाद महाराज कोणी थांबत नसतं. माणसं मेले तरी जगाला परवानी, इतका क्रूर झाला समाज. पण किड्याला सुद्धा देव मानणारी लोक या देशात राहत होती. या राज्याचा सुंदर इतिहास आहे. नवरा जेवायला बसला, धो पाण्यात आला, कपडे बदलले, जेवायला ताटावर बसला, बायकोनं ताट आणून दिलं. घास घेतला त्यावेळेला विचारतो कुत्र्याकडे भाकरी पाठवली का गोठ्यावर? पाऊस चालू आहे. बायको म्हणते दुपारीच त्याला जास्त घातली होती, तुम्ही घ्या जेवून. 3-3दा जेवतो आपण. अरे तुम्हाला कळतं का सगळ्या गायी कुत्र्याच्या भरोशावर गोठ्यात? तुम्ही जेव्हा 3-3 वेळ कुत्र्याला काय घालू भाकरी? हा भाकरी तुमचं जेवण होईल. त्या इज्जतदाराचं रक्त असतं, सळसळतं ते. त्याला माहितीये गाई सांभाळायला कसं किती लागतं, कष्ट काय लागतात आणि राखण किती इमानदारीने करतं ते. पण तुम्ही ओले झाले होते. आज भाकरी घेतली, बनेनात घातली, पावलं घालत 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 गोठ्यापर्यंत आला. अख्खा ओला चिंब, पण भाकरी मात्र कोरडी. बनेनातून भाकरी काढली आणि कुत्र्या पुढे फेकली. चट 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 कुत्र भाकरी खायला लागलं. ज्या वेळेला शेतकऱ्याच्या हातातली भाकरी कुत्र्याच्या पोटात जाते आणि ते कुत्र मालकाकडे कौतुकानं पाहतं, त्यावेळेला माझ्या घरची भाकरी कुत्र्याच्या नाही प्रत्यक्ष देवाच्या पोटात गेली. इतकं समाधान शेतकऱ्याकडे असेल. त्यानंतर आपण सुखी असण्याचे कारण हे भावना असू द्या आणि आपल्या घरातला आनंद कमी होणार नाही. द्वेष करू द्या. शेतकऱ्याचं पोरग म्हणून कोणाचा द्वेष करू नका, तिरस्कार करू नका, मत्सर धरू नका. आनंदानं गुण्या गोविंदानं गोकुळासारखं वातावरण गावात ठेवा. फक्त कीर्तनात बसलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना माझी विनंती, एक दिवस तुमचा येईल, फक्त तुम्ही एक सूत्र सांभाळा. चोरी जारी मांस मदिरा सट्टापत्ता जुगाराचा दाग तुमच्या आयुष्याला लागू देऊ नका. अरे तुमच्यासारखा सुखी या जगात दुसरं कोणी नाही. तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही व्यसनी होऊ नका. या निर्णय शब्याच्या सत्तात
सद्मत संत मारुती महाराजांना बरं वाटेल, माझ्या विनायक महाराजांनी या समस्त गावकऱ्यांनी पंचक्रोशीने एकत्रित होऊन केलेला हा देखणा उत्सव फळाला आला. या कीर्तनातून उठता कीर्तनाचं दुसरं नाव परिवर्तन आहे. रक्त सळसळलं पाहिजे तरुणाचं. हा काही मनोरंजनाचा खर्च नाही, लाखो रुपयाचा खर्च आहे, वर्षभराची तयारी आहे. पेट्रोलचा खर्च धरला तरी लाखाच्या घरात आहे, लाख 1.5 लाख 2 लाखाच्या घरात आहे. आजच्या कीर्तनाचा गमावू नका, काहीतरी घेऊन जा. लुटा हे धन, सब छुतों की बाजार में फतों का व्यापार चल रहा दुनिया में, पर ये संतों का दरबार है. सब झूठों की अदालतें है, निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है, लेकिन भगवान के दरबार में देर है दोस्तों, अंधेर नहीं. वहां किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और किसी दोषी को कभी मुक्ती मिळते नाही. विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा, घेऊन जा. आपण जिवंत आहे ते कोण्या शासनामुळे नाही, केवळ देवामुळे आणि तुमच्या अंतःकरणातल्या दयेमुळे. काय धर्म जोपासतात. मग आता काय करू मी, हिशोब पुढे घेऊन जाऊ. श्रीखंड्या म्हटलं संपलंय कीर्तन, बोला. एवढा आवडतो नाथ महाराजांचं चरित्र सुंदर आहे का. तारीख घेताना विनायक महाराज काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच. तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. श्रीखंड्या म्हटला या पंक्ती बंद करा. नाथ महाराज म्हटले होणार नाही. ऐका ऐका, जाणी झाली बाधा ते, एवढं उदाहरण ऐका. 2 चरण राहिली सरळ सांगतो. आता बघू काय होईल ते बघू, काळ जाऊ दे थोडा. 2, 4, 8 दिवस गेले. वाऱ्यासारखी बातमी दोघांमधली पैठणात पसरली आणि सगळ्यांना माहित पडलं, कृष्ण महाराज, भरत महाराज, की नाथ महाराज मागे आले. यांची परिस्थिती मागे आली. आपलं मागे आलं की समाज आपल्या विरोधात जातो. 100% जाणार. त्यांच्याकरता अपार कष्ट केलेले असतात. ज्यांना तुम्ही मोठं केलेलं असतं तेच तुमच्याशी हातमिळवणी करत नाही. वेळ संपली, काळच असं आहे. हातमिळवणी ज्याच्याशी करताय त्याच्याशी हे ठरवून हातमिळवणी करा की हा आज ना उद्या माझ्याशी गद्दारी करणार आहे. या भावनेत जगाल तर त्रास होणार नाही. हा माझा आहे, मला सहकार्य करेल, कोणी नसतं असं. ते जग संपलं आता, नसतं. नाथ महाराजांच्या विरोधात गेले लोक. एकाचं जवळजवळ 550 रुपयाचं घेणं होतं नाथांकडून. त्याला माहिती पडलं नाथ महाराज मागे आले. दुसऱ्या दिवशी वाड्यात आला. नाथ महाराजांना पाहिलं. नाथ महाराज 550 रुपये घेणं तुमच्याकडून, कमी जास्त रक्कम आहे, व्याजासकट सांगतो किती येते, कधी देताय तेवढं विचारायला आलो. नाथ महाराज म्हटले सावकार, जरा आमचं बरं नाही हो, 2-3 महिने 4 महिन्याचा कालावधी द्या. हवं तर व्याजासकट पैसे घ्या, चक्रवार व्याजाने पैसे घ्या, व्याजाला सुद्धा व्याज लावा, पण राहू द्या आमच्याकडे 4 महिने. उपकार होतील तुमचे. देव ज्यांच्या घरी पाणी भरतो महाराज 36 वर्ष ते नाथ महाराज हात जोडत आहे. उपकार होतील तुमचे, राहू द्या. नाही म्हणा पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकुरवाळा. म्हणा म्हणा सगळे म्हणा. विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा,
संगी भोपाळांचा मेळा विठू माझा रे कुरवाळा गोरा कुंभार मांडीवरी सोखा जीवा बरोबरी मंका कळेवरी मंका कळेवरी हो नाम करांगुडी धरी संगे गोपाळांचा मेळा विठू माझा रे कुलवाळा विठू माझा रे कुलवाळा विठू माझा रे कुलवाळा विठू माझा रे कुलवाळा आपल्यावर नाही पण त्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे. जा लवकर नवऱ्याला आवाज दिला. कोणी? सावकाराच्या बायकोने सांगितलं मालक जा जा. आणि त्या सावकाराला नाथांकडे पाठवलं. जरा क्षमा याचना करा. संत क्षमाशील असतात, त्यांना सांगा माफी मागा, तुम्हाला रात्री नोकर पाठवायला लागला. सावकार आला, नाथ महाराजांच्या वाड्यात दंडवत घातलं महाराजांच्या चरणावर. महाराज क्षमा करावं, तुम्हाला रात्री नोकर पाठवावं लागला. अरे उठलो नाही गळ्यात ज्ञानेश्वरी जोडून. नांदुऱ्यामध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव संपन्न होतोय. त्यामध्ये 11 जानेवारीला भव्य महानाट्य शिवरायांचे 8वे रूप हा कार्यक्रम आहे. कानाने इतिहास आपण खूप ऐकलाय, पण उघड्या डोळ्याने इतिहास बघूया. असं दृश्य सुंदर एका शिवाई प्रोडक्शनच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होणार. आणि त्याचे आयोजक आहे पाईक आऊसाहेब जिजाऊंचे. कोणीही त्यामध्ये व्यक्तिगत नाव कोणाचे नाही, सगळ्यांचाच तो उत्सव आहे. 11 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे. वेळ काय हो? 6 वाजेला संध्याकाळी आपण त्या कार्यक्रमाची सगळ्यांनी तयारी करावी, सगळ्यांनी जावं. मला जाणीव जरा खालून माणसं इशारे करताय तेवढं फार माझा मोळा झाला. तो पिंगळा म्हणता म्हणता, पण पिंगळा काय माझा नाक सोडला. सगळ्यांना ओढ आहे, हरकत नाही. आपण तुम्हाला ऐकूया. संतांचा ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा मागचे उठू नका, खाली बस. ए बाळा खाली बस, उठू नका. आई बसल्याचा घेऊनच बघा. आता जरा काय पुढच्या वर्षी आपण विनायक महाराजांना सांगू इथं स्क्रीनची व्यवस्था करा, म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही. काळजी काय उपस्थिती शेवटच्या माणसापर्यंत. स्वेटर बिटर घालून एकदम ओके. तुमचे स्वेटर बघून असं वाटतं तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात असते तर आपले किल्ले गेलते समजा. आपल्याला ऋतूच म्हणत नाही. मोठं प्रेम आहे तुमचं. संतांचं ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा आपल्याला परिणामही भोगावा लागेल. काय परिणाम? हे जरी नाही काल तरी दुसरी, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे तरी माझा सरेसा.
खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे सगळे उठतील बसा तुम्ही खाली सगळे काय उभे आहेत ऐका 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 उभे आहेत ते मंडळी उभे राहा 1-2 मिनिट फक्त ही सगळी मंडळी इतक्या लांबून लांबून आली आहे तशी उभे राहा फक्त आता गडबड करून का ज्यांना फार घाई आहे त्यांना जाऊ द्या आज ना उद्या विचारे ते जाणार काय जाणाऱ्याला थांबवता तुम्ही सगळे सज्जन माणसं 2 मिनिट उभे राहा
मुक्ताबाईचं 2 मिनिट भजन घेऊन ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊन लगेच विनायक महाराज सूचना देतील. 2 मिनिट सगळ्यांनी म्हणा मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई जगन्माता जगन्माता मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई परिसरातील बाहेरगावची नामदेव शुभमराव शोभाय सगळे जर 5 मिनिट जरा सूचना ऐका आणि मग निघा. विनायक महाराज बोला तो. 2 मिनिट सर्वांनी कोणी उठायचं नाही बरं का. ज्यांचा एक रांगोळी खूप फार सुंदर काढली. महाराजांचं नाव काय? देव देवाभाऊ. वा आलाय. एवढी सुंदर रांगोळी माझ्या बायकोनं कधी काढली नाही रोमा. बघ बघ ऐका. महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आपल्या वराळ खंडेशाचं आणि आपल्या शंभा पंचकृषीचं एक भूषण परम आदरणीय विशालजी महाराज खुले महाराजांचं एकदा टाळीच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे. आपल्या पंचकृषीचं नाव संबंध महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर नव्हे, तर विदेशामध्ये सुद्धा ज्यांनी फडकवलं असे आमचे विशाल महाराज या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी महाराजांनी सूचना केलीच, येत्या 30 तारखेला भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त भारत देशातील ज्येष्ठ नामलौकिक असणाऱ्या व्यक्तींच्या मातोश्रींचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे. आपल्या वारकरी परंपरेतील 3 महाराज मंडळींच्या मातोश्रींचा त्या ठिकाणी नाम घोषित झालेला आहे. त्यापैकी एक माता आमच्या आदरणीय विशाल महाराजांची आई या ठिकाणी आहे. आजच्या कीर्तनाचं विशेष म्हणजे एवढं आहे, महाराजांचे वडीलही या ठिकाणी आहे आणि माता सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. महाराजांच्या सौभाग्यवती ताई सुद्धा आहे आणि महाराजांचे चिरंजीव आणि आमच्या लाडक्या ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. म्हणून या ठिकाणी शंभानगरी गुप्तेश्वर आश्रम व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या द्वारा आमच्या आदरणीय वा वा महाराजांचे संबंध सगळं भाऊ परिवार सर्व काकोळावासी या ठिकाणी आलेले आहे. म्हणून महाराजांच्या मातोश्रींचा सत्कार या ठिकाणी 30 तारखेला दिल्लीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारच आहे. परंतु तत्पूर्वी मातोश्री जर एवढ्या भाग्यवान या दिव्य असणाऱ्या सुपुत्राला ज्या मातेने जन्म दिला, ह्या माता जर आपल्या नगरीमध्ये आले असतील तर त्यांचा सत्कार सुद्धा करणं आपलं औचित्य या ठिकाणी साधते. म्हणून आमच्या महाराजींच्या मातोश्री सौभाग्यवती बेबीताई नीनाजी खोले आईंनी या ठिकाणी समोर यायचं आहे. आईंचा सत्कार आपल्या परिसराचं भूषण राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाम लौकिक आहे अशा सौभाग्यवती आमच्या उमाताई शिवाजीराव पाटील ताईंनी या ठिकाणी यावं आणि महाराजांच्या मातोश्रींचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि दुसरी महत्वाची सूचना अशी आहे, बऱ्याच लोकांनी किमान 50-100 लोकांनी मलाच फोन करून विचारलं महाराज उद्याचं कीर्तन होणार आहे की नाही. कोणीही शंका बाळगायची नाही. फक्त एक सूचना आहे का, महाराजांच्या मुखारविंदातून सकाळी 10 ते 2 या वेळामध्ये ज्ञानोबरायांचं दिव्य चरित्र होईल, ग्रंथ सांगता होईल, कथेची सांगता समारोप झाल्याच्या नंतर अन्नदान होईल. तदनंतर दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. नगर प्रदक्षिणा होईल आणि दिंडी सोहळा या ठिकाणी ठीक 8 वाजता येईल. दिंडी सोहळा 8 वाजता आल्याच्या नंतर टाळकरी मंडळीचं जेवण होईल आणि उद्या संध्याकाळी दररोज कीर्तन आपलं 8 ते 10 झालं, पण उद्याचं कीर्तन दिंडी सोहळा असल्यामुळे 8:30ला आरंभ होईल. हे सर्वांनी नोंद घ्यायची. उद्याचं कीर्तन 8:30 ते 10:30 या वेळामध्ये होईल. सर्वांनी याची नोंद घ्यावी. उद्याचं कीर्तन महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं 8:30 ते 10:30 या वेळामध्ये कीर्तन होणार आहे. दुसरी सूचना लक्षात ठेवा, उद्या जी काही कीर्तन सेवेकरता आपण येणार आहे त्यांनी पार्किंगची व्यवस्था ऐकून घ्या. जे मोताळा आणि नांदुराहूनच्या गाड्या येतील, मोताळा ते नांदुरा या परिसरातल्या जेवढ्या गाड्या येतील त्या कृषी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उभ्या राहतील. तिथून आपल्याला रस्त्याने पायदळ यायचं आहे. तसेच जयपूर मार्गे इकडे भंडारी जयपूर कोथळी हा जो परिसर आहे, इथून येणाऱ्या गाड्या ह्या समोर शेत आहे, या शेताच्या प्रांगणामध्ये राहतील. स्मशानभूमी तिथं राहतील. याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची.
गाड्या कोणीही या परिसरामध्ये येणार नाही. आमचे स्वयंसेवक सांगतील तिथं गाड्या उभ्या करा आणि त्यांना सहकार्य करा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध हरे उत्तराधिकार म्या पुरा सुखाने जाणी करा करा क्षमापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. मित्रांनो बघू शकता तुम्ही गर्दीचं प्रमाण बघू शकता तुम्ही गर्दीचं प्रमाण. मित्रांनो गर्दी एवढी आहे की मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही मित्रांनो, तरी तुम्ही बघू शकता. हा माझा मित्र माझा भाऊ आहे. जिगरी मित्र क्लासमेट आहे. मित्रांनो व्हिडिओ मध्ये आलेला आहे सध्या आता पुण्यावरून फक्त इंद्रिकर महाराजचे कीर्तन ऐकण्यासाठी आलेला आहे. जय श्री महाकाल. मित्रांनो पब्लिक तुम्ही बघू शकता. मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी पब्लिक आज आलेली आहे तर उद्या विचारच करू शकत नाही आपण. पूर्ण कीर्तनातले म्हणजे बघू शकता तुम्ही पब्लिक इकडे निघाल्यानंतर पण इकडे रस्ता नाही आहे. रस्ता पूर्ण दोन्ही रस्ते आपले पॅक झालेले आहे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आज तरी काही नाही समजा पण उद्याच्या कीर्तनाला इंदुरकर महाराज यांचे कीर्तन असल्यामुळे मित्रांनो बघू शकता इथं जागा पण राहणार नाही. चला भेटतो तुम्हाला तडारी उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल. राम 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 राम. महाराज पण आता चाललेले आहे घरी बघू शकता. आणि मित्रांनो पब्लिक काय संपूर्ण राहिली भाऊ. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल बोलू. मित्रांनो पब्लिक काय संपूर्ण राहिली. विषय असा आहे आता हे पब्लिक जाऊ द्या घरी आणि मी चाललो आता घरी. तर मित्रांनो हा आमचा एडिटर इकडे बघू शकता तुम्ही. चला भेटू तुम्हाला डायरेक्ट आता उद्याच्या भागात. तोपर्यंत जय श्री महाकाल. हर हर महादेव. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.